थांबा स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ चुकूनही पुढं ढकलण्याची चूक करू नका. कारण आज तुमच्या समोर जी सत्य घटना येणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाहीत. पैशाची हाव माणसाला साक्षात राक्षस कशी बनवते आणि जेव्हा एखादी व्यक्ती एका असहाय्य वृद्ध माऊलीला फसवून तिचं सर्वस्व हिरावून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कसे धावून येतात याचा जळजळीत पुरावा म्हणजे आजची ही गोष्ट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेच्या पहिल्याच भागात एक असा मोठा चमत्कार दडला आहे जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. ही गोष्ट आहे आनंदीबाई आणि त्यांच्या कुटुंबाची. आनंदीबाई या गोकुळपूर नावाच्या एका छोट्या गावात आपल्या आलिशान आणि जुन्या वाड्यात राहत होत्या. आनंदीबाई पती खूप मोठे जमीनदार होते, पण त्यांच्या निधनानंतर संपूर्ण संपत्ती, शेकडो एकर जमीन आणि तो ऐतिहासिक वाडा आनंदीबाईंच्या नावावर होता. आनंदीबाई या अत्यंत साध्या, भोळ्या आणि मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त होत्या. त्यांच्या आयुष्याचा एकच आधार होता, स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची पूजा. त्यांच्या वाड्यात एक छोटा पण अतिशय सुंदर देवारा होता. तिथे स्वामींचा एक भव्य फोटो होता. आनंदीबाईंना ठाम विश्वास होता की त्यांच्या आयुष्यात जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेनेच. आनंदीबाईंना एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव होते निलेश. निलेश मुंबईत एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता. निलेश स्वभावात सरळ होता, पण लग्नानंतर त्याच्यावर त्याची पत्नी पल्लवी हिचा प्रचंड प्रभाव पडला होता. पल्लवी ही अत्यंत आधुनिक, कमालीची, लोभी आणि पैशाच्या मागे धावणारी स्त्री होती. तिला देवधर्मात किंवा साध्या राहणीमानात अजिबात रस नव्हता. तिच्या डोक्यात एकच विचार चक्रव्यूहासारखा फिरत होता, तो म्हणजे आनंदीबाईंच्या नावावर असलेली करोडोंची जमीन आणि तो ऐतिहासिक वाडा कसा तरी स्वतःच्या नावावर करून घेणे. पल्लवी नेहमी निलेशचे कान भरायची. निलेश, तुमचे वय निघून चालले आहे. मुंबईत आपल्याकडे स्वतःचा हक्काचा मोठा फ्लॅट नाही आणि तिकडे तुमच्या आई एवढी मोठी संपत्ती आणि वाडा घेऊन गावात बसल्या आहेत. आपण तो वाडा आणि जमीन विकून मुंबईत मोठा बिझनेस सुरू करू शकतो. तुम्ही आईशी बोलून ती सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घ्या ना. निलेश सुरुवातीला या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा, पण पल्लवीच्या रोजच्या कटकटीमुळे आणि मानसिक दबावामुळे हळूहळू तोही तिच्या या भयंकर कटात सामील झाला. एक दिवस पल्लवीने एक अत्यंत क्रूर आणि भयंकर योजना आखली. तिने मुंबईहून एका वकिलाला हाताशी धरले आणि संपत्तीचे सर्व हक्क स्वतःच्या आणि निलेशच्या नावावर करणारे बनावट कागदपत्र तयार करून घेतले. पल्लवीला माहीत होतं की आनंदीबाई साध्या आणि अडाणी आहेत. त्यांना जास्त लिहिता वाचता येत नाही. त्या फक्त अंगठा उमटवायच्या. तिच्या निलेशला सांगितलं, आपण दोघे गावी जाऊया. आईला सांगू की आम्ही तुमच्या नावाने बँकेत एक मोठी फिक्स डिपॉझिट करत आहोत, ज्यातून तुम्हाला दरमहा मोठा परतावा मिळेल. त्या बहाण्याने आपण या कागदावर आईंचा अंगठा घेऊया. दुसऱ्या दिवशी पल्लवी आणि निलेश गावातल्या वाड्यात पोहोचले. आनंदीबाईंना आपला मुलगा आणि सून आल्याचा प्रचंड आनंद झाला. त्यांनी हौसेने त्यांच्यासाठी गावरान जेवणाचा बेत केला. जेवण झाल्यानंतर पल्लवीने आपल्या बॅगमधून ते संपत्तीचे कागदपत्रे काढले. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर आणि लबाड हास्य होतं, जे तुम्ही या थंबनेलवर पाहत आहात. पल्लवी अत्यंत गोड आवाजात म्हणाली, आई, आम्ही तुमच्यासाठी मुंबईत एका मोठ्या बँकेत एक योजना सुरू केली आहे. या कागदावर तुम्ही सही किंवा अंगठा केला ना की दर महिन्याला तुमच्या खात्यात हजारो रुपये जमा होतील. मग तुम्हाला पैशासाठी कोणीकडेही हात पसरावे लागणार नाहीत. हे घ्या आई, या लाल शाईच्या पॅडवर अंगठा ठेवा आणि इथे उमटवा. भोळ्या आनंदीबाईंना आपल्या सख्या मुलावर आणि सुनेवर अजिबात संशय आला नाही. त्यांनी स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ, आणि पल्लवीने त्यांचा हात पकडून त्या संपत्तीच्या कागदावर त्यांचा अंगठा जबरदस्तीने दाबून घेतला. कागदावर लाल रंगाचा अंगठा उमटला. पल्लवीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तिला वाटले की आता ती करोडोची संपत्तीची मालकीण झाली आहे. तिने निलेशकडे पाहून डोळा मोडला. पण माणसाने कितीही मोठा कट रचला
तरी साक्षात स्वामींच्या डोळ्यातून काहीच लपत नाही. नेमक्या त्याच क्षणी वाड्याच्या देव्हाऱ्यात असलेल्या स्वामींचा दिवा अचानक मोठ्या ज्योतीने उजळला. खिडक्यांचे पडदे जोराने हलले आणि संपूर्ण वाड्यात एक प्रचंड थंड हवेची लाट आली. पल्लवीने जशी ती फाईल आपल्या हातात घेतली आणि तो अंगठा उमटलेला कागद पाहिला, तिचे डोळे पांढरे झाले आणि तिच्या हातात कापर भरलं. त्या कागदावर जिथे आनंदीबाईनं लाल रंगाचा अंगठा उमटवला होता, त्या अंगठ्याच्या लाल शाईच्या उमटलेल्या ठशामधून आपोआप एक दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. बघता बघता तो अंगठ्याचा ठसा नाहीसा झाला आणि त्या संपूर्ण कागदावर साक्षात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ध्यानस्थ बसलेले हुबेहूब चित्र उमटले. कागदावर लिहिलेल्या संपत्तीचे सर्व अक्षरे गायब झाली होती आणि तिथे फक्त स्वामींचे चित्र आणि खाली ठळक अक्षरात लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पल्लवी भीतीने मोठ्या किंचाळली आणि तिच्या हातातून ती फाईल जमिनीवर पडली. तिची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. निलेशने धावत येऊन तो कागद उचलला तर त्याच्याही होश उडाले. एक साध्या कागदावर अचानक स्वामींचे चित्र कसे उमटले? तो बनावट कागद जमिनीवर पडला होता, पण त्यावर उमटलेले स्वामींचं चित्र एखाद्या जिवंत चमत्कारासारखं चमकत होतं. पल्लवी भीतीने थरथर कापत वाड्याच्या खांबाला धरून उभी होती. तिची नजर त्या कागदावरून हटत नव्हती. निलेश, हे काय आहे? हे कसं शक्य आहे? पल्लवीचा आवाज भीतीने फाटला होता. आपण तर डोळ्यादेखत अंगठा घेतला होता, मग यावर स्वामींचा फोटो कुठून आला आणि हे अक्षरं कशी गायब झाली? निलेशने तो कागद हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण जसा त्याने कागदाला स्पर्श केला तसा त्याला एक मोठा विजेचा धक्का बसल्यासारखा भास झाला. त्याने तो कागद झटकन सोडून दिला. पल्लवी आणि निलेश दोघेही प्रचंड घाबरले होते. त्यांना समजलं होतं की हा साधा प्रकार नाही, तर या वाड्यात साक्षात एखादी अद्भुत शक्ती त्यांच्या कर्माचा हिशोब घेत आहे. तेवढ्यात वाड्याच्या देव्हाऱ्यातून अतिशय धीरगंभीर आणि खणखणीत आवाजात मंत्राचा जयघोष ऐकू आला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा आवाज एवढा शक्तिशाली होता की वाड्याच्या जुन्या भिंतीही थरथरू लागल्या. आनंदीबाई शांतपणे डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. ते देव्हाऱ्याकडे पाहत हात जोडून म्हणाल्या, माझ्या राजा, मला माहीत होतं तू मला कधीच अंतरणार नाहीस. या लेकरांना क्षमा कर बाबा, ते अज्ञानात वागत आहेत. पण पल्लवीच्या डोक्यावर उद्यपही लोभाचे भूत स्वार होते. तिने स्वतःला सावरले आणि रागाने ओरडली, काही चमत्कार नाही हा. निलेश, तुझी आई नक्कीच कोणता तरी जादू जाणते. त्यांनी आपल्या फसवण्यासाठी हा बनावट कागद आधीच बदलला असणार. मी ही संपत्ती मिळवल्याशिवाय राहणार नाही. पल्लवी पुन्हा एकदा त्या कागदाच्या दिशेने धावली, पण जशी पल्लवीने त्या कागदावर हात ठेवला तसा त्या कागदावरील स्वामींच्या चित्रातून एक प्रचंड उग्र प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश थेट पल्लवीच्या डोळ्यावर पडला. पल्लवी मोठ्याने किंचाळली, माझे डोळे, निलेश, मला काहीच दिसत नाहीत. अंधार झालास सगळीकडे. निलेश, वाचव मला. पल्लवीने आपले दोन्ही डोळे हाताने झाकून घेतले. ती जमिनीवर कोसळली आणि वेदनेने तळमळू लागली. तिची दृष्टी तात्पुरती नाहीशी झाली होती. तिला सर्वत्र फक्त काळोख दिसत होता. निलेश हे पाहून पूर्णपणे हादरला. तो पल्लवीजवळ धावला, पण त्याच वेळी वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोराने थाप मारली. निलेशने घाबरत दरवाजा उघडला. समोर गावातील काही प्रतिष्ठित लोक आणि पोलीस उभे होते. पोलीस इन्स्पेक्टरने पुढे येत निलेशला सांगितले, निलेश, मुंबईच्या एका वकिलाने पोलिसात तक्रार केली आहे की तुम्ही आणि तुमच्या पत्नी मिळून एका वृद्ध महिलेची संपत्ती हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि खोट्या साक्षऱ्या तयार केल्या आहेत. तो वकील आधीच आमच्या ताब्यात आहे आणि त्याने तुमचं नाव घेतलं आहे. आम्हाला या वाड्याची आणि कागदपत्राची झडती घ्यावी लागेल. निलेशच्या पायाखालची जमीनच सरकली. पल्लवी जमिनीवर बसून रडत होती आणि ओरडत होती. तिची सगळी घमंड, तिची चालाकी आणि करोडोची संपत्ती मिळवण्याचे तिचे स्वप्न एका क्षणात धुळीस मिळाले होते. पोलिसांना जमिनीवर पडलेली ती फाईल सापडली, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता तो कागद पुन्हा एकदा कोरा कागद झाला होता. त्यावर ना कोणती अक्षरे होती, ना संपत्तीचे अधिकार. स्वामींनी आपल्या भक्तांची संपत्ती
तर वाचवलीच होती, पण त्या पापी कागदाचे अस्तित्वही संपवले होते. निलेश लाजाने आणि पश्चातापाने आईच्या पाया पडला. आई, मला माफ कर. मी पल्लवीच्या सांगण्यावरून वाहत गेलो. मी तुझा गुन्हेगार आहे. मला पोलिसांच्या हवा करू नको. आई आनंदीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी निलेशला उठवले आणि म्हणाल्या, निलेश, तू माझा मुलगा आहेस. मी तुला माफ करू शकते, पण तू साक्षात स्वामींचा कोप ओढवून घेतलास. जोपर्यंत पल्लवी आणि तू तुमच्या कर्माचा प्रायश्चित करत नाही, तोपर्यंत स्वामी तुम्हाला कधीच क्षमा करणार नाहीत. आनंदीबाईंना देव्हाऱ्यातील स्वामींच्या चरणांना स्पर्श केला आणि अंगार आणून पल्लवीच्या डोळ्यांना लावला. अंगारा लावताच पल्लवीची दृष्टी परत आली. पल्लवीला तिची सर्वात मोठी चूक उमजली होती. तिने रडत रडत आनंदीबाईंचे पाय धरले. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई केली, पण आनंदीबाईंची तक्रार मागे घेतल्यामुळे निलेश आणि पल्लवीला तुरुंगवास झाला नाही. मात्र या घटनेने पल्लवीचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. तिचा पैशाचा माज कायमचा उतरला होता. तिने मुंबईची आलिशान दुनियेची हवा सोडली आणि ती निलेशसोबत त्याच्या वाड्यात राहू लागली. आनंदीबाईचे आणि स्वामींची सेवा करू लागली. तर स्वामी भक्तांनो, या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळेल? तर माणसाने नात्यामध्ये कितीही लबाडी केली, कपट रचलं, तर साक्षात स्वामींच्या नजरेतून काहीच लपत नाही. कर्माचा फेरा जेव्हा फिरतो, तेव्हा राजांचा रंक व्हायला वेळ लागत नाही. जे खऱ्या भावनांनी स्वामींची भक्ती करतात, त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी ढाल बनून उभे राहतात. तुम्हाला स्वामीची अद्भुत लीला आणि कर्माचा हा न्याय कसा वाटला? तुमचे अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल, तर कमेंटमध्ये 11 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन चमत्कारासह. अवधूत चिंतन. श्री गुरुदत्त.